अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या गडावर मागील 6 दिवसापासून चंपाषष्ठी उत्सव सुरू आहे। आज 7व्या दिवशी चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होते आणि यानिमित्त आज गडावर मोठ्या प्रमाणात भाविक आल्याचं पाहायला मिळते। जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम राबवले जातात, वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात आणि या कार्यक्रमांबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण आपल्याबरोबर देवस्थानचे प्रमुख विश्वस्त आणि काही पुजारी आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल, आज चंपाषष्ठी उत्सव होतोय, आजची सांगतेचा दिवस आहे आणि आज काय कार्यक्रम असणार आहे? या चंपाषष्ठी उत्सवातील या शेवटच्या दिवसाचं काय महत्त्व असतं? आज शेवटच्या दिवशी 6 दिवस गेले चंपाषष्ठी उत्सव चालू आहे। आज सकाळी महापूजा देवाला घालण्यात आली, सर्व ग्रामस्थांच्या पुजाऱ्यांच्या पूजा झाल्या, महापूजा झाल्या। त्याचबरोबर देवाचे उत्सव मूर्ती असतात, त्याला घटस्थापना म्हणतात, घट उठवण्यात आले देवाचे। उत्सव मूर्तींना दैवताने स्नान घालून संपूर्ण असं कापसे पैठणींचा पोशाख घालून उत्सव मूर्ती ह्या गाभाऱ्यात नेण्यात आल्या। गाभाऱ्यात देवाला भरीत तोडक्याचा नैवेद्य दाखवून हे घट उठवण्यात आले व आज सर्व घरोघरी प्रत्येक घरोघरी आतळी भंडार देवाला प्रत्येकाच्या घरी वांग्याची भाजरी आणि बाजरीची भाकरी हे सगळं नैवेद्य दाखवला जातो। तळी भंडार व जागरण गोंधळाचे हे विधी सर्व घरोघरी हे केले जातात। देवाचे घट उठलेले आहेत, घरोघरी तळी भंडार सुरू आहे आणि आपल्याबरोबर विश्वस्त आहेत। काय सांगाल, या जो हा उत्सव साजरा करण्यात आला मागील 7 दिवसापासून तुम्ही कशी व्यवस्था केली होती आणि कसा रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला? जय मल्हार, भाविकांचा उदंड असा रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि खऱ्या अर्थानं मार्तंड देव संस्थांच्या वतीने जे सिनियर सिटीजन असतील त्या भाविकांना येण्यासाठी खालनं गाड्यांची व्यवस्था केलेली आहे, त्याचबरोबर सुलभ दर्शन व्हावं यासाठी बॅरिकेड्स केलेले आहेत आणि एक जादाची कुमक लोकांची, त्याचबरोबर पोलीस प्रशासन यांनाही पत्रव्यवहार करून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वगैरे घेतलेला आहे आणि सर्व व्यवस्था चोख केलेली आहे। काय सांगाल, हा जो चंपाषष्ठी उत्सव आहे हा कसा साजरा केला जातो? ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व काय? खरं तर मणिमल्ल्याला भगवान शंकराने हे केले होते, आशीर्वाद दिले होते, वर दिले होते, त्यामुळे मणिमल्ल हे खूप शक्तिवान झाले होते। परंतु त्यांनी जेव्हा ऋषीमुनींचा आणि दैत्यांचा ऋषीमुनींचा छळ चालू केला दैत्यांनी, त्यावेळेस ऋषीमुनी चिडले, भगवान शंकराकडे गेले व क्षमा याचना केली की बाबा हे जे मणिमल्ल आहेत ते आम्हाला त्रास देत आहेत। तेव्हा भगवान शंकर कोपित झाले व त्यांनी जटा आपडल्या, त्या जटेतून एक महामारी उत्पन्न झाली, ती फक्त भगवान शंकराशिवाय कोणत्याही देवांना दिसत नव्हती। त्यामुळे तिच्यावर तुपाचा मारा केला, म्हणजे संस्कृतमध्ये घृत म्हणजे तूप, आणि त्या महामारीवर तुपाचा मारा केला व तिला घृतमारी असे नाव पडले। तिने मणिमल्ल्याबरोबर 6 दिवस युद्ध केले व काल तिचा पराभव झाला, 5व्या दिवशी तिचा पराभव झाला। मग 6व्या दिवशी स्वतः भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा, खंडेरायाचा, सदानंदाचा अवतार घेतला व त्या ठिकाणी अवतार घेतल्यानंतर 33 कोटी देवांनी त्यांच्यावर चाफ्याच्या फुलांचा वर्षाव केला। मार्गशीर्ष महिन्यातल्या षष्टीला तो अवतार दिवस होता, म्हणजे तो आजचा दिवस, आणि त्या मार्गशीर्ष महिन्यातल्या षष्टी म्हणजे चंपाषष्ठी, जो चाफ्याचा वर्षाव केलेली सृष्टी, म्हणजे त्यामुळे आज चंपाषष्ठी मानलं जातं व देवाचा अवतार दिवस म्हणून मानलं जातं। खरं तर देवाने जो अवतार घेतला आजच्या दिवशी, शंकरानं खंडोबाचा अवतार घेतला म्हणून चंपाषष्ठी साजरी केली जाते। आपल्याबरोबर काय सांगाल पुजारीजी, की हा जो संपूर्ण उत्सव आहे तो साजरा केला जात असताना शेवटच्या दिवशी तुम्ही वांग्या रोडग्याचा नैवेद्य देवाला दाखवता आणि लोकांना सुद्धा जेवण घालता, काय सांगितलं? पारंपरिकप्रमाणे इथे देवाला बाजरी भाकरी, वांग्याची भाजी, वर्णपूर्णाचं नैवेद्य दाखवून इथे सुरुवात केली जाते। इथे अन्नदान जय मल्हार अन्न क्षेत्र प्रतिष्ठान, मार्तंड देव संस्थान यांच्या वतीने भाविकांना कमीत कमी 40 ते 50 हजार लोकांना बाजरी भाकरी, वांग्याची भाजी, सार भात, बुंदी असं जेवणाचं नियोजन केलं जातं अन्न क्षेत्र मंडळ। किती अन्न शिजवलं जातं, वांगे किती शिजवले जातील, भाकरी किती केली जाईल याच्याबद्दल काय माहिती? कमीत कमी 1200 वांगे मंडळातर्फे असतात आणि जे भाविक असतात ते आणतात प्रत्येक आपल्या घरातून वांगे। कमीत कमी 1800 ते 2-1000 पर्यंत वांगे असते। 1.5-2 हजार किलोच्या पुढे मसाला असतो आणि 50 ते 60 हजार लोकांना पुरेल असे भाकरीचं नियोजन केलं जातं आणि सार भात बुंदी असं दिवसभराचं जेवणाचं नियोजन आहे। चंपाषष्ठी उत्सवाच्या शेवटच्या दिवशी भाविकांना वांग्या रोडग्याचा नैवेद्य दाखवला जातो। यानिमित्त किमान 1,500 किलो वांग्यांचं भरीत केलं जातं, त्याचबरोबर 60 ते 70 हजार लोकांना या वांग्याचा नैवेद्य प्रसाद दिला जाणार आहे।